तरीच तरीच मी तुम्हाला सांगत होते तुमच्या त्या बहिणीला या घरात घेऊ नका म्हणून. पण माझं कशाला कोण ऐकतंय ना. तुम्हाला तुमच्या बहिणीचा फार पुळका ना. मुख्य आता परिणाम भोगायला तयार राहा. एवढं काय झालं म्हणून काय विचारताय? अहो, तुमच्या त्या बहिणीने ना गावात सगळ्यांसमोर सांगून मोकळी झालीये. या वर्षी अष्टमीला मी माझ्या नवऱ्यासोबत बसून देवी आईची पूजा करेन म्हणून. आणि जर असं काही झालं नाही ना तर हे सगळे गावकरी आहेत ना आपल्याला वाईट टाकणार आहेत. मग भोगा आपल्या कर्मांची फळं. काय तर म्हणे अष्टमीला पूजेला कर्मतीच हे, पण शिक्षा आम्ही भोगतोय. का भोगायची? शिबाई, आधीच नवऱ्याने टाकलेली बाई म्हणून नको नको ते बोल ऐकावे लागतायत. आणि आता हे नाही नाही नाही. हे बघा, तुम्ही तिला समजवा नाही. तुम्ही तिला या घरातून हकलवून टाका बरं. हे बघा, हे सगळं आधी थांबवा तुम्ही. नाहीतर मी काय करेन ना त्याचा नेम नाही. कंटाळा आला तुमचा आणि तुमच्या त्या बहिणीचा. शी.